आज सकाळी उठल्यावर खाल्ला मी एक युनिक केक जो की मम्मीने बनवलेला आणि तुम्हाला या केकबद्दल माहितीच असेल तर तुम्ही माझा आधीचा ब्लॉग बघितला असेल तर नमस्कार गाईस, स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. तर सकाळी उठल्यावर मारले मी थोडेसे पुशअप्स आणि पुशअप्सना मी रोज रोज नाही मारत. कधी कधी माझा मूड होतो की आजपासून मी रोज पुशअप्स मारेन आणि कधी कधी मी एवढा आळशी होऊन जातो ना. पण नंतर मी सगळं फ्रेश बीस होऊन मी बनवायला लागलो पीपीटी. आणि मला पीपीटी का बनवायची होती कारण की आमच्या कॉलेजमध्ये थोड्याच दिवसानंतर ना आमचं रिसर्च वर्कची एक्झाम असते आणि त्याच्यामध्ये आम्हाला पीपीटी बनवायची असते आणि पीपीटीमध्ये 5 जणांचा ग्रुप असतो. पण त्या 5 जणांमध्ये पीपीटी बनवायचं सगळं काम माझ्याकडेच आहे. तर पीपीटी बनवतो होतो. पण ना लॅपटॉपवर काय माहिती जास्त लोड आला ना की तो हँग मारायला लागला आणि एवढा हँग झाला ना तो की माझी सगळं पीपीटी बनलेली ती सगळी उडून गेली. म्हणजे माझी एवढी चिडचिड झाली ना. पण मम्मीने सांगितलं की ते डाळ भात बनवायला घे. ते डाळ भात बनवताना भात लावायला मदत मी अस्मितची घेतली आणि आता तो पण जरा शिकायला लागला जेवण कसं बनवायचं. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की मी जेवण बनवायला किती एक्सपर्ट आहे. तर मी एकदम लाल कलरची जी डाळ असते ना ती बनवली आणि ती डाळ बनवायला मला आवडते कारण की जी पिवळी कलरची डाळ असते नॉर्मल त्याच्यापेक्षा मला ती लालवाई डाळ खूप आवडते. नंतर संध्याकाळी मी थोडंसं फ्रेश झालो आणि नंतर मी माझी पीपीटी टॅबमध्येच बनवून टाकली. नंतर रात्री आम्ही पिक्चर बघत होतो आणि पिक्चर म्हणजे मालिक म्हणून एक पिक्चर होता तो बघत होतो आणि पिक्चर बघता बघता पप्पा झोपून गेले. पण आम्ही तिघं मस्त जागे होतो. मम्मी, मी, अस्मित सगळे. आम्ही सगळे जागे होतो आणि पिक्चर बघून झाला आम्हाला रात्री 2 वाजले झोपायला. पण तुम्हाला मिनी ब्लॉग आवडला असेल ना तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि मला कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला ब्लॉग कसा वाटला.